नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स आपण बघतच आहात की आपली जी कॅप राऊंडची जी प्रोसेस होती ती कंप्लीट झाली. कॅप राऊंड 1ची प्रोसेस कंप्लीट झाली आणि ती कंप्लीट झाल्यानंतर स्टुडंट्स आपल्या कॅप राऊंड 1चा निकाल इथे लागलेला आहे. तर स्टुडंट्स तुम्ही इथे बघू शकता डिफरंट टाईप ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं अलॉटमेंट झालेलं आहे प्रॉपर वेमध्ये. जर का तुम्ही बघू शकता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 1 सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला अलॉटेड सीट्स कसे बघायचे आहेत प्रॉपर वेमध्ये तुमचं नेम आणि डेट ऑफ बर्थ आणि ॲप्लिकेशन ID टाकून तुम्हाला इथं बघायचं. ठीक आहे, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट जर का बघितलं गेलं तर आपण इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट इथं बघू शकतो की इन्स्टिट्यूट वाईज कसे झालेत. फॉर एक्झाम्पल जर का मी आता 6वा नंबर म्हणजे 642, 643 हे जे कॉलेजेस आहे आपले पुण्यातले कॉलेजेस आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, ठीक आहे, असे जे कॉलेजेस आहेत पुण्यातले त्या कॉलेजेसमधले जर का मी बघितलं फॉर एक्झाम्पल एक कॉलेजेस बघितलं, ठीक आहे, ते कॉलेजेसचं मी लिस्ट बघतो प्रॉपर वेमध्ये आणि ह्या लिस्टमध्ये आपल्याला किती अलॉटेड सीट्स आहेत ते कळतं तिथे प्रॉपर वेमध्ये. फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला पुण्यातल्या कॉलेजेसचे जेवढे पण मुलं आहेत जेवढे अलॉटेड आहेत तिथं कळतं, त्यांची कॅटेगरी वगैरे सगळं इथं कळतं. ठीक आहे, आणि वॅकंट सीट्स किती आहेत, अजून वॅकंट सीट्स आहेत कमीत कमी 10 to 18 म्हणजे कमीत कमी 8 सीट्स आहेत. आता ह्या मुलांना अलॉटमेंट झालेलं आहे. नाव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घ्यायची स्टुडंट्स की जर का ह्या मुलांना अलॉटमेंट इथं झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल समजून घ्या की प्रवीणला अलॉटेड झालेलं आहे कॉलेज, तर प्रवीण काय करू शकतो, तर प्रवीण त्या कॉलेजमध्ये आपले सगळे डॉक्युमेंट्स एंटर करून त्यांना देऊन सगळे तिथे त्याचं सीट कन्फर्म करू शकतो. ॲक्सेप्टन्स सीटची जी फीज आहे ती भरून तिथे कन्फर्म करू शकतो. बट सेकंड सगळ्यात महत्त्वाचं काय की जर का त्याला जे कॉलेज नाही पाहिजे तर तो फीज करून दुसऱ्या कॅप राऊंडसाठी पण ट्राय करू शकतो. आता ज्या मुलांना कॅप राऊंड 1मध्ये कॉलेज भेटलेलं नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कॅप राऊंड 2मध्ये त्यांना कॉलेज भेटेल ही 100% गॅरंटी आहे, कारण वॅकंट सीट्स असतात. वॅकंट सीट्स असतात सो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स, आपल्या फर्स्ट इयर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ग्रुपला जॉईन करायचे आणि तिथं तुम्हाला सगळं काही अपडेट्स तिथं भेटणार आहे. तर स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय की तो तुम्हाला लक्षात घ्यायचा. ठीक आहे, FY टेन्शन नाही घ्यायचं. 25-26 मला पण टेन्शन आलं होतं की मुलांचं कसं तिथं भवितव्य आहे, कारण त्यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं की काय मुलांना कॅप राऊंड 1मध्ये नंबर लागला आहे, ठीक आहे, बट काय मुलांना नाही लागला. सो टेन्शन घ्यायची गरज नाही, कॅप राऊंड 2मध्ये तुमचा नंबर लागेल. आणि फर्स्ट इयर रिलेटेड काहीही अपडेट्स असेल तर त्याच्या रिलेटेड सगळं काही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटणार आहे स्टुडंट्स. मी तुम्हाला टाईम टू टाईम अपडेट देत जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज अजिबात नाही आहे. ठीक आहे, कॅप राऊंड 2ची प्रोसेस जशी सुरू होईल तसं मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे स्टुडंट्स, तोपर्यंत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आफ्टर दॅट प्रोसेस ती कंप्लीट करून घ्यायची कॅप राऊंड 2साठी किंवा अलॉटमेंट करण्यासाठी. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमा टेक.